गोपीचंद पडळकर बोलतायत, थेट जाऊया। आणि त्यामध्ये रमेश वाघमारे नावाचे तरुण तडफदार सरपंच त्या गावचे आणि लक्ष्मण वाघमारे माजी सरपंच या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर सरकारकडे आमच्या प्रतिनिधींनी मागणी केली की त्यांना तुम्ही तात्काळ मदत घोषित करा। तर दोन्ही कुटुंबांना 5-5 लाख रुपयाची मदत सरकारच्या वतीने घोषित केलेली आहे। दुसरे आमचे 3 सहकारी जखमी आहेत, तर त्यांचा सगळा खर्च सरकारने करायची जबाबदारी घेतलेली आहे। मेंढपाळांच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये प्रचंड अडचणीची परिस्थिती आहे। वन खात्यामधून त्यांना पास दिले जात नाहीत। सरकारकडून अशा सूचना होते की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हा पावसाळ्याचा काळ आहे आणि पावसाळ्याच्या काळामध्ये कुणी आता त्या तज्ञांनी सांगितले मला माहित नाही, तर तिथं मेंढ्या गेल्यानंतर शेळ्या गेल्यानंतर नुकसान होतं आणि त्या काळात आम्ही पास देऊ शकत नाही। अरे पण गेले 10 वर्ष तुम्ही पावसाळ्याचे दिवस सोडल्यानंतर सुद्धा पास दिले नाहीत। हे या मीटिंगमध्ये आम्ही लक्षात आणून दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत मुख्य सचिवांना, येत्या 8 दिवसाच्या आत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात असणाऱ्या धनगर समाजाच्या मेंढपाळांना, मग ते गुजरातचे काही मेंढपाळ इथं आलेले आहेत, राजस्थानचे काही मेंढपाळ आलेले आहेत, त्या सर्व लोकांना 8 दिवसाच्या आतमध्ये चराई पास उपलब्ध करून देणे आणि जर तो करून दिला नाही तर त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। दुसरा विषय महत्त्वाचा आहे की मेंढ्या खूप मृत्युमुखी पडतात, ॲक्सिडेंट होतात, कुठं पावसामुळे वाहून जातात, काही अचानक रोग होतो त्याचं निदान होत नाही, तर त्याच्यामध्ये बाबतीमध्ये फ्री विमा राज्य सरकारच्या वतीनं ताबडतोब घोषित करण्याच्या सूचना सरकारच्या वतीनं आज देण्यात आलेल्या आहेत। असे बरेच विषय झाले। टास्क फोर्स एक नेमला। आता आमची मागणी आहे की तुम्ही अंमलबजावणी करा, सर्टिफिकेट द्या, म्हणजे आम्हाला दुसऱ्या योजनाची गरज नाही, परंतु तोपर्यंत म्हणजे आता महिन्याभराचा काळ या सगळ्या प्रक्रियेत जाईल असं सगळं या चर्चेमध्ये ठरतंय, तर तोपर्यंत टास्क फोर्स नेमायच्या सूचना सरकारनं दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये धनगर समाजाचे 4 प्रतिनिधी म्हणजे जे विधान परिषदेचे 3 सदस्य आणि विधानसभेचे 1 सदस्य यांचा त्यामध्ये समावेश केलाय की जेणेकरून त्या सगळ्या योजना व्यवस्थितपणे राबवता येतील। तीन ते 5च्या दरम्यान उच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी आहे। या अंतिम सुनावणीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधिनी मंच याचे प्रमुख माननीय मधु शिंदे रिटायर IPS ऑफिसर हे प्रमुख आहेत। त्यांनी खूप चांगले पुरावे तिथं दिलेले आहेत। आमचा ठाम विश्वास आहे की इतके पुरावे दिल्यानंतर आणि धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही हे सरकारनं शपथपत्रावरती दिलेलं आहे।